सुरुवात आम्ही 40 रुपये लिटर प्रमाणे केली होती. काय त्यावेळेस परवडत नव्हतं. सगळे जे काय प्रोडक्ट आम्ही बनवतो किंवा जी भाजी पिकवतो केमिकल विरहित तयार करायचा आमचा तो प्रयत्न आहे. हा गिरचा नंदी आहे आपला. 7 ते 8 लिटर एका वेळेला हे दूध देते. ही एक गाय आपल्याकडे अशी आहे किलर, एका वेळेला 5 लिटर दूध देते ही वाली गाय. हा, तर ते असं लक्षात आलं की ज्यावेळेस प्रोसेसिंग होईल दुधाची त्यावेळेस डबल प्रॉफिट होतोय. तर आज अभिमान वाटतो मला की माझी जी सुरुवात एकदम छोटी होती ती एकदम एवढी मोठी झालेली. नमस्कार मंडळी, मी सूरज मुके तुमचं फार्मिंग बाबा चॅनलवरती स्वागत करतो. ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की शून्यातून जे शेती करत होते, अगदी फक्त शेतीवरती जीवन चाललं होतं, त्यापासून देशी गायींमध्ये आले, त्यापासून प्रोडक्ट विकून त्यापासून ऑर्गॅनिक शेती करायला लागले, ते प्रोडक्ट विकायला लागले आणि अजून प्रोसेसिंग करून खूप अजून वाढवतात, ते हळूहळू करतात. हे साहेब आहेत आपल्यासोबत. तर साहेब, तुमचा एक परिचय करून द्या, नाव आणि आपला इथला पत्ता. नमस्कार, मी संतोष बापूसाहेब मुंगसे, तालुका खेड, जिल्हा पुणे, केळगाव माझं गाव आहे. एक 13-14 वर्षापासून मी देशी गोपालन आणि नैसर्गिक शेती हा व्यवसाय करत आहे. ह्या व्यवसायामध्ये येण्याच्या अगोदर तुम्ही काय करत होता आणि कसे ह्या व्यवसायामध्ये आले? सुरुवातीला केमिकल शेतीच करत होतो आणि घरी वापरण्यासाठी एक गीर गाय घेतली होती विकत. त्यापासनं देशी गीर गाईचं थोडी आस्था वाढली आणि मग तिथनं पुढं एक 5 गाई घेऊन दूध व्यवसायाला सुरुवात केली. मग जे देशी गाईचं दूध आहे ते घरोघरी द्यायचं काम आपण करत होतो पहिलं? सुरुवातीला आम्ही होलसेलमध्ये एका व्यक्तीला द्यायचो. सुरुवात आम्ही 40 रुपये लिटर प्रमाणे केली होती. 40 रुपयाने आम्ही सुरुवातीला गाईचं दूध विकत होतं. ते काय त्यावेळेस परवडत नव्हतं, पण काहीतरी आपल्याला चांगला रेट मिळेल आज ना उद्या ह्या दृष्टीने आम्ही ते सुरुवात केली होती. बरं, आता किती गायी आहेत? आता साधारणतः मोठ्या 60 गायी आहेत. एक 2-2.5 वर्षाच्या कालवडी 30 आहेत, वर्षाच्या कालवडी एक 10-15 आहेत. टोटल 100ची संख्या आहे. आता कोणत्या कोणत्या जातीच्या गायी आहेत आता आपल्याकडे? गीर आहेत, साईवाल आहे, थारपारकर आहे, 2 खिलार आहेत. बरं, मेन तर गिरच जास्त आहे. हो, कांकरेज आहेत. म्हणजे मी सगळ्या प्रकारच्या गायी आणल्यात. साईवालच्या हे पूर्ण आणल्या होत्या सुरुवातीला, नंतर कांकरेजही गायी आणल्या. मग काही ज्या एकदम बऱ्याच वेळा फसवलं जातं गुजरातवरनं ज्यावेळेस खरेदी करतो आपण गायी, ते इथं आल्यानंतर कळतं की नाही काहीतरी हिला प्रॉब्लेम आहे, काहीतरी आजार आहे. असं बरंच अनुभव आलेत आणि त्यानंतर असं थांबलोय आत्ता ह्यावरती की स्वतःच्याच गायी वाढवणे आणि त्या सांभाळणे. म्हणजे ज्या स्वतःच्या गायी आपण स्वतःच्या गोठ्यावरती तयार करतो त्या चांगल्या असतात? त्या चांगल्या राहतात. त्यांना आजार कमी, दूध द्यायची कॅपॅसिटी त्यांची जास्त राहते कारण त्या ह्या वातावरणात वाढल्यामुळं. आता ऑर्गॅनिक शेती पण करताय तुम्ही? हो हो हो. ती किती एकरवरती करताय? साधारणतः आता एक 10 एकरवरती पूर्ण ऑर्गॅनिक शेती करतो. पूर्ण ऑर्गॅनिक? हो हो हो. आपण दूध विक्रीपासून सुरुवात केली होती. तर आता कोणते कोणते प्रोडक्ट विकताय, कुठं विकताय ते एक सांगा. आता दूध विक्रीपासून सुरुवात केली ती आता आम्ही दुधापासून, देशी गाईच्या दुधापासून पनीर बनवतोय, श्रीखंड बनवतोय, चीज बनवतोय, लोणी बनवतोय, खवा बनवतोय, ह्या अशा वस्तू बनवतोय. आणि भाजीपाल्यामध्ये काय विक्री करतो? भाजीपाल्यामध्ये पूर्ण जे फळभाज्या आणि पालेभाज्या, पूर्ण जितकं काही लागतं हो हो सगळं देतो आपण? सगळं देतो. आमचा 60 शेतकऱ्यांचा ग्रुप आहे. त्यात माझ्याकडं सगळ्या पालेभाज्या आणि फळभाज्या असतात. ब्रोकोलीपासून रेड कॅबेज पण असतो, फ्लावर कोबी, मिरची, टोमॅटो, वांग. म्हणजे हे तुम्ही ग्रुपनी काम करता पूर्ण पुढं विक्रीचं? हो हो. याच्या व्यतिरिक्त अजून काय विकतो आपण? आपण मिल्क प्रोडक्ट विकतोय, भाजी विकतोय, लाकडी तेलघाण्याचं तेल विकतोय आणि बेकरी प्रोडक्ट पण चालू केलेत जे देशी गव्हापासून तयार करतोय. सगळे जे काय प्रोडक्ट आम्ही बनवतो किंवा जी भाजी पिकवतो केमिकल विरहित तयार करायचा आमचा तो प्रयत्न आहे. सुरुवातीला तर गाई घेतल्यानंतर असं लक्षात आलं होतं की ऑर्गॅनिक भाजी खाल्ली पाहिजे, कारण आधी केमिकल शेती केली होती. त्यामुळं स्वतःसाठी आम्ही घरच्यासाठी थोडंसं गोमूत्र फवारणी किंवा शेण टाकून असं करायचो. पण त्यानंतर आम्ही कस्टमरला ज्यावेळेस दूध द्यायला लागलो त्या लोकांनी मागणी केली की आम्हाला तुम्ही जर भाजी पण दिली तर आम्ही ती भाजी घेऊ. मग ती सुरुवात झाली, मग आम्ही ती भाजी पिकवायला लागलो. जशी रिक्वायरमेंट आली तसं तुम्ही प्रोडक्ट बनवत गेले? हो, जशी जशी रिक्वायरमेंट येईल तशी तशी आम्ही भाजी वाढवली, त्यात तेलं ॲड केली, बाकी बेकरी प्रोडक्ट ॲड केले. जसं जसं आम्ही त्याच्यात जंप बसत गेला तसं तसं वाढवत गेलो. आता आपण या गायींवरती यांचं चाऱ्याचं नियोजन कसं असतं, काय काय देतं यांना चाऱ्यामध्ये? यांना सुका ओला दोन्ही चारा असतो.
एकतर गव्हाचं बुसकट किंवा नेपियर घास, मका वगैरे जसे अवेलेबल होईल तसं. 6 महिने आमच्या गाई फॉरेस्ट आहे आम्हाला जवळ, 6 महिने डोंगरावरती चरायला जातात, जंगलात चारायला जातात. जंगलात चरायला जातात. आणि बाकीच्या वेळेस चारा आपला बाहेरचा विकत आणतो आपण. हो, बाकीच्या वेळेस घरचा पण असतो, पण पूर्ण होत नाही तो त्याच्यावरनं, म्हणजे पुरवठा येत नाही. एवढ्या त्यामुळं मोठ्या काही संख्येवरती विकत- असल्यामुळं काही विकत घ्यावा लागतो. 50% चारा विकत घ्यावाच लागतो. आता इतक्या गायी तयार झाल्यात, ह्या आपल्याच कालवडी तयार केलेली आहेत का काय बाहेरून आणलेल्या आहेत? मग यातल्या थोड्याफार आता राहिल्यात ज्या मी पहिले विकत आणलेल्या, हां, पण बऱ्याचशा इथल्याच आपल्याकडे जन्मल्या कालवडी मोठ्या झाल्यात आणि त्या आता दूध देतात. ते म्हणजे कालवडी आपण विकत नाही बाहेर, विकत नाही कालवडी, आहेच घरी तयार हो करायचं. हीच घरी तयार करून ती वाढवतोय. यांना खुराकामध्ये काय काय नियोजन असतं? खुराकामध्ये काय काय? खुराकामध्ये आपण गहू भुसा देतोय आणि स्वतःच लाकडी घाणा असल्यामुळं त्याची पेंड आपण यांना, शेंगदाणा पेंड असू, करडई असू, सूर्यफूलची पेंड, ही सगळी त्यांनाच देतो. आपण एकही किलो पेंड विकत नाही, जी काय निघेल ती आपल्याच गायींना देतो. आणि त्या पेंडमध्ये तेलाचं प्रमाण पण राहतं, मग ते हो, तेवढं 20% तेलाचं प्रमाण राहतं, त्यामुळे त्या दुधाची क्वालिटी चांगली आहे आणि गायींची तब्येत पण चांगली राहते. याच्यामधनं तुम्हाला दूध किती मिळतं डेलीचं? साधारणतः 45-50 लिटरचं ॲव्हरेज राहतं एक टायमिंगचं. दिवसाचं 100, 95-100 असं लिटरपर्यंत मिळतं. किती लिटरपासून किती लिटरपर्यंतच्या गायी आहेत आपल्याकडे? आता 2 गायी अशा आहेत माझ्याकडे, ती एका वेळेला 8-8 लिटर दूध देतात. हां, पण बाकीच्या गायी साधारणतः 3 ते 4 लिटर दूध देतात. एका टायमिंगला 3 ते 4 लिटर तुम्ही म्हणताय. हो, मग इतक्या कमी प्रमाणात असूनही तुम्हाला परवडतं का? तसं म्हटलं तर गायीचा फक्त दुधाचा व्यवसाय म्हटलं तर तो परवडत नाहीये. पण गायीचा दुधापासूनच प्रॉफिट मिळावा हीच भावना मी स्वतः ठेवत नाही. बरं. मी स्वतः ऑर्गॅनिक शेती करतो, त्यामुळं शेण गोमूत्र मला फार महत्त्वाचं आहे. त्यामुळं मी तो दुधाकडं काही जास्त लक्ष देत नाही. मग ते दूध किती देते, कमी देते, जास्त देते, त्यावर मी अजिबात विचार करत नाही. म्हणजे तुमचा हेतू याच्या दुधातनं प्रॉफिट घेणं नाहीये. दूध हा एक बोनस आहे. बोनस आहे. मी यातलं प्रॉफिट आपलं शेण गोमूत्र मिळतं, हे खरं प्रॉफिट आहे. तर दूध काय रेटने विकलं जातं? दूध साधारण 100 रुपये लिटर जातं आमचं. आणि तूप आपलं? तूप 2600 ते 3000 पर्यंत आहे. आणि हे पूर्ण लोकांच्या होम डिलिव्हरी होती का कसं पोचवलं? म्हणजे सुरुवातीला आम्ही होम डिलिव्हरी करायचो, पण आता ह्या कामाच्या व्यापामुळं आणि दूध ज्यावेळेस प्रोसेसिंग करावं लागलं, म्हणजे तूप बनवायला लागलो, पनीर बनवायला लागलो, बाकी श्रीखंड वगैरे हे बनवायला लागलं, त्यावेळेस दूध आम्हाला कमी पडायला लागलं आणि जास्त एनर्जी आमची होम डिलिव्हरीमध्ये जायला लागली. त्यामुळं आम्ही ज्यावेळेस भाजीचं वितरण असतं आठवड्यातनं 3 वेळा, त्याच वेळेस आम्ही आमच्या लोकांना ते दूध देतो. त्यामुळं होम डिलिव्हरी देत नाही आम्ही. आता 100 रुपये लिटरने दूध, गाईचं दूध विकताय, इतकं महाग विकताय, तर त्याचे फायदे काय आहेत असं काय सांगता ग्राहकांना? गीर गाईच्या दुधामध्ये फॅट कमी आहे, प्रोटीन जास्त आहे, A2 कंटेंट गीर गाईच्या दुधामध्ये. तर हे गाई अशाच इथं बांधलेले असतात का? तर मुक्त संचार केलेला आहे तुम्ही? चारा खाण्यापुरतं फक्त इथं गाई बांधल्या जातात. चारा खाऊन झालं की गाई मुक्त संचारमध्ये जातात. तिथं पाणी असतं, दिवसभर तिथंच राहतात. पाणी पिलं, मग कधी वाटलं तर तिथं पण चारा टाकू शकतो. संध्याकाळी परत गाई गोठ्यात येतात. हा आपला देशी गाईचा मुक्त गोठा आहे. मला दिवसभर गाई इथं मुक्त गाई दिवसभर इथंच राहतात. इथं गायींची पाणी प्यायची व्यवस्था आहे, चाऱ्याची व्यवस्था आहे. ज्यावेळेस गायीला ताण लागेल त्यावेळेस ती पाणी पिऊ शकते. वाटलं तिला काय खाजवायचं तर खांबाला खाजू शकते. हे जे शेणखत आहे याला आपण गोखूर खत असं म्हणतो. याच्यात इथं गाई मुक्त असल्यामुळं याच्यात गोमूत्र पण आहे आणि हे एकदम ड्राय आहे. याला कुठल्याही म्हणजे खतात टाकण्यासाठी प्रोसेस करावं लागत नाही किंवा याचे काही दुष्परिणाम होत नाही. तसं ओलं जर शेणखत टाकलं त्याला उन्मी वगैरे लागू शकते, बुरशी पकडू शकते. हे गोखूर खत एकदम बेस्ट आहे नैसर्गिक. डायरेक्ट शेतात वापरू शकतो? हे डायरेक्ट शेतामध्ये तुम्ही वापरू शकता. शेतामध्ये काय काय वापरतो? याची स्लरी वापरतो आपण की डायरेक्ट खत वापरतो? कसं वापरतो? याचं आपण डायरेक्ट खत वापरतो. फक्त खत वापरतो? डायरेक्ट फक्त खत वापरतो. आणि जो गोमूत्र येतं त्याच्यापासून त्याचं आपण जीवामृत तयार करून देतो. गोमूत्राच्याच फवारण्या पण घेतो. हा गीरचा नंदी आहे आपला. गायींसाठी आपण हा नैसर्गिकरित्या रेतन होण्यासाठी आपण हा बुल वापरतो. काही लोक सिमेंटचा वापर करतात, पण ते नैसर्गिकरित्या चांगलं नाही आहे गायींच्यासाठी सुद्धा, आणि मग त्याच्या दूध वापरासाठी सुद्धा पण चांगलं राहत नाही आहे. आईचं किंवा वडिलांचा रेकॉर्ड काय? याच्या आईचं रेकॉर्ड एका टायमिंगला 7 लिटर दूध देत होती. अशा गायीचा आपण हा होळ ठेवलेला आहे. गायीकडनं अपेक्षा ठेवत नाही का की तुम्ही 20-22 लिटर दूध काढावं? नाही, साधारणतः आम्ही गायीपासून माझी तर अपेक्षा 4 ते 5 लिटर एका वेळेला दूध दिलं तरी मी भरपूर झालं असं मानतो. म्हणजे समाधानी तुम्ही त्याच्यामध्ये?
त्या दुधाला क्वालिटी पण चांगली राहते आणि गाई पण ती हेल्दी राहते. हां हां, जास्त दूध झाल्यावरती काही हेल्दी नाही राहत का? एकदम जास्त दूध देणाऱ्या गाईला तेवढं तिला खाणं पण स्ट्रॉंग लागतं. काळजी तितकी घ्यावी लागते. ती काळजी घ्यावी लागते. बरोबर. तिला औषध उपचार जास्तच लागतात. हा त्यांचा बोल आहे पहा. आणि ह्या मुक्तामध्ये ह्या कालवडी आता तयार व्हायला लागलेल्या या आहेत ना सगळ्या तुमच्या? कालवडी तयार झालेल्या आहेत. किती वर्षानंतर तुम्ही ही गाय लावता? साधारणतः 2.5 ते 3 वर्ष. कालवड झाले का हो. मग लावतो आपण. ही एक अशी सगळ्यात जास्त दूध देणारी माझ्याकडे गाई आहे. 7 ते 8 लिटर एका वेळेला ही दूध देते. ही जुनी खरेदी केलेली गाय आहे का आपल्या घरची? ही खरेदी केलेली गाय आहे. ही भावनगर वरनं 1 लाख रुपयाला ही एक गाय आणली होती. दिवसाचं 14 लिटर दूध आहे. एकदा वेल्यानंतर 3-4 महिने ही दिवसाचं 14 लिटर दूध देते. त्यानंतर साधारणतः असं 1-2 लिटर कमी कमी होत चालते. जेव्हा का आपण वासरं होतात कालवड गोरा, त्यांना किती महिने आपण दूध पाजतो? जोपर्यंत गाय दूध देते तोपर्यंत देशी गायींच्या वासरांना पाजावंच लागतं. त्याशिवाय ती गाय दूधच देणार नाही. किती पाजतो आपण? साधारणतः कालवड असेल तर आम्ही 2 सड देतो आणि गोरा असेल तर 1च सड देतो. म्हणजे जेणेकरून त्यांचं पूर्ण भागलं पाहिजे. त्यांचं पूर्ण भागलं पाहिजे आणि तिचं खर्चही आपल्याला हे करता यावा अशा दृष्टीने आम्ही ते. बरोबर. नाही काही फक्त एकच सड देतात ना, पण तुम्ही 2 सड देता. कारण तीच आपली खरी प्रॉपर्टी आहे. जर गायीची कालवड जर दूध दिलं नाही तर ती वाढणार नाही आणि नंतर आपल्याला ती गाय विकत आणावं लागणार. तीच गायीला जर आपण कालवडीला दूध दिलं आणि ती चांगली वाढली तर तीच मोठी संपत्ती आहे. तीच पुढे जाऊन आपल्या परत गोठ्याची एक मोठी गाय तयार होणार. मोठी गाय तयार होते. आता तुम्ही खिल्लार पण सांभाळलेत. आता हे सांभाळण्याचं कारण? खिलार गाई एकदम चपळ गाई आहे. खिलार गाईचं दूध गिर गाईपेक्षा पण श्रेष्ठ आहे. बर. ही एक गाय आपल्याकडे अशी आहे खिलार, एका वेळेला 5 लिटर दूध देते. ही वाली गाय? हा, तिचं नाव गौरी आहे. ही कावेरी आहे. बर. ही खिलार गाई ही एकच आहे आपल्याकडं. टोटल खिलार 3 आहेत पण हिलाच एका वेळेस 5 लिटर दूध आहे. बाकीच्यांना 2-2.5 लिटर आहे. म्हणजे दिवसाला 10 लिटर दूध काढते? दिवसाला ही 10 लिटर दूध देते गाय. मंडळी आता आपण प्रोसेसिंग युनिटमध्ये आलेलो आहे. आता बघतोय इकडं खवा काढायचं काम झालेलं आहे, इकडं तेलाचं आहे, घाणं तेल, आणि बरेच प्रोसेसिंग चालतं येतं. तर ह्या प्रोसेसिंगवरती यायच्या अगोदर तुम्हाला विचारायचं की पहिले तर आपण फक्त दूध विकत होतो, दुधापासून प्रोसेसिंगवरती येण्याचं कारण काय झालं? कारण की लक्षात आलं की प्रोसेसिंग केल्यानंतर प्रॉफिट वाढतोय. जे आपण 50 रुपयांनी दूध विकलं, 40 रुपयांनी विकलं, 50नी विकलं, जे 100नी विकलं आणि त्याच्या मागची मेहनत आणि प्रॉफिट, तर ते असं लक्षात आलं की ज्यावेळेस प्रोसेसिंग होईल दुधाची त्यावेळेस डबल प्रॉफिट होतोय. जसं श्रीखंड केलं, पनीर केलं तर प्रॉफिट वाढतोय असं लक्षात आलं. त्यावेळेस मग आम्ही प्रोसेसिंग वळलो. किती वर्षानंतर प्रोसेसिंगमध्ये घुसले तुम्ही? साधारणतः एक 5 वर्षानंतर आम्ही प्रोसेसिंग वळलो. म्हणजे 13-14 वर्ष आधी तुम्ही चालू केलं होतं? हो हो. साधारणतः 8-9 वर्ष आधीपासून तुम्ही प्रोसेसिंग करताय? हो हो हो. याच्यामध्ये काम कसं करत होते? पहिलं किती जण काम करत होते? सुरुवातीला तर हे सगळं आम्ही घरातच करायचो. घरातलीच लोकांच्या मदतीने करायचो आणि त्यानंतर मग जसं जसं वाढत गेलं त्यानंतर मग लेबर वाढवलं. मग हे प्रोसेसिंग युनिट आता बनवलंय हे नंतर बनवलेलं? हा, हे नंतर बनवलेलं आहे. हे शेड वगैरे हे साधारणतः 2-3 महिने झाले आता तर हे केलेलं. पहिलं साधारणतः घरातलेच सगळे लोक घेऊन, मिसेस असेल, भाऊ असेल, वडील असेल, आई असेल, हे सगळ्यांच्याच मदतीने हे सगळं काम व्हायचं. आमचं याच्यात एकच तत्व आहे की जे काय आम्ही दूध प्रोसेसिंग करू किंवा जी कोणतंही प्रोडक्ट तयार करू ते एकदम विना केमिकल असलं पाहिजे, जे माणसाच्या शरीराला काही त्यापासून हानी झाली नाही पाहिजे. अशा पद्धतीचं आम्ही कोणतंही प्रोडक्ट बनवलं तरी त्याची शाश्वती देतो किंवा त्या पद्धत चांगल्या क्वालिटीचा तयार करतो. तेल घाण्याची सुरुवात करावी कशी वाटली काय, का परत तसंच की डिमांड आली आणि तुम्ही बनवलं असं? साधारणतः पेंडीवरती महिन्याला 1 लाखाचा खर्च होत होता. 1 ते 1.25 लाखाचा खर्च होत होता आणि तेलाची पण मागणी होती लोकांची की लाकडी घाण्याचं तेल हवं आहे. मग तो विचार केला की गायींना पेंड पण मिळेल आणि आपल्या ज्या भाजी घेणारे दूध घेणाऱ्या लोकांना चांगलं खात्रीशीर तेल मिळेल. ह्या दृष्टीने मग आम्ही घाणा घेतला. लाकडी घाण्याचे फायदे काय आहेत? तेल का खातात लोक? शरीरासाठी आत्ता जे मार्केटमध्ये तेल मिळतंय ते सगळं पॉम ऑइल मिक्स आहे. ओरिजिनल तेल ह्या कॉस्टला बनतच नाही. साधारण 200-250 जर बाजारात आज ब्रँडेड तेल मिळत असतील तर ह्या घाण्यावरती
आत्ता जर 1 लिटर तेल तयार करायचं तर 2.5 किलो शेंगदाणा लागतो. होलसेलमध्ये म्हणलं तरी 100 रुपये किलो शेंगदाणा आहे. ती कॉस्टच कुठं जुळत नाही आहे. त्यामुळं ती पूर्ण भेसळयुक्त तेल आहेत आता जी बाजारात आहेत. आणि आपलं एकदम खात्रीशीर, याला कुठल्याही कुणालाही शारीरिकदृष्ट्या याचा त्रास होणार नाही हे याच्यातनं वापर केल्यानंतर. लाकडी घाण्याचा व्यवसाय तुम्हाला कसा वाटतो, की फक्त लाकडी घाण्याचा व्यवसाय? फक्त लाकडी घाण्याचा व्यवसाय परवडण्यासारखा नाही आहे. त्यात फार मार्जिन कमी आहे. किंवा आता जे आहेत मार्केटमध्ये मोठे मोठे ब्रँड, त्यांचे रेट एकदम कमी आहेत. ते सगळं भेसळयुक्त आहेत. याला सगळी चेन पाहिजे. तुमच्याकडं मिल्क प्रोडक्ट पाहिजे, भाजी पाहिजे, याला सगळी चेन पाहिजे नाही, त्यावेळेस हा व्यवसाय परवडतो. फक्त तेल म्हटलं तर तेलाला परवडत नाही. आता आपण पूर्ण प्रोसेसिंग युनिट पाहिलं, आता हे तुम्ही नवीनच चालू केलेलं आहे, याबद्दल सांगा काय? हे बेकोन आहे. तर यात आपण सोनामोती गव्हाची व्हरायटी आहे, देशी गव्हाची व्हरायटी सोनामोती. गव्हाच्या पिठापासून ब्रेड, बिस्किट, नानकेट ह्या गोष्टी तयार करतो. साधारणतः आता हे 2 महिने झालेले आहे. याचंही सगळे ट्रायल चालू आहेत. हे मार्केटमध्ये सगळं मैद्यामध्ये भेटते. आम्ही गव्हामध्ये तयार करायचा प्रयत्न करतोय. आता 2-3 प्रोडक्ट सेट झालेले आहेत, काही अजून करायचे बाकी आहेत, चालू आहेत, प्रोसेसिंग चालू आहे. दूध फक्त विक्रीपासून तर एवढ्या मोठ्या प्रोसेस युनिटिंग पर्यंत, तर याच्यामध्ये हे वाढवण्यामध्ये अडचणी काय काय आल्या, कुठं कुठं अडचणी जाणवल्या तुम्हाला? तसं सुरुवातीपासून खूप अडचणी आल्या. पहिलं म्हणजे विक्री व्यवस्थाच नव्हती. त्यामुळं मग माल जरी तयार झाला तरी लोकल मार्केटला विकायला लागायचा. भाजी असू द्या, दूध असू द्या. दूध 40 रुपयांनी दुसऱ्या व्यक्तीला विकायला द्यायचा, तो पुढं जाऊन 70, 80, 100नी विकायचा. भाजीसुद्धा आम्ही त्यावेळेस लोकांपर्यंत पोचलो नव्हतो, तर आम्हाला लोकल मार्केटला द्यायला लागायची. नैसर्गिक पद्धतीने पिकवून 2 रुपये पालेभाजी विकलेली आहे मी भोसरी मार्केटला. मंडळी, जो गोठा आहे तो गायांचा गोठा इथे आहे, प्रोसेसिंग युनिट या ठिकाणी आहे. आणि असंच आपण इकडं आलो तर काही त्यांची शेती इथे, जे तर पूर्णपणे नैसर्गिक शेती म्हणजे ऑर्गॅनिक जे काही भाजीपाला आहे तो इथं पिकवला जातोय. प्रशिक्षण किंवा कोण माहिती कुठून मिळाली होती याची? सुरुवातीला फक्त ही खतं वगैरे वापरायची नाही अशा पद्धतीने म्हणजे फक्त गोमूत्रावरती चालू केलं. पण जशी नंतर दूध घेणाऱ्या लोकांची मागणी वाढत गेली तसं मग आम्ही यूट्यूबला किंवा बाकी पुस्तकातनं ही माहिती घेत राहिली, शोधायला सुरुवात केली. त्यानंतर सुभाष पाळेकरांची माहिती मिळाली, मग त्यांचे शिबिर केले, त्यांची पुस्तकं, व्हिडिओ हे पाहून अभ्यास चालू झाला. मग आता याच्यामध्ये कोणतंही केमिकल आपण वापरत नाही? कोणतंही केमिकल वापरत नाही. जेव्हा आपण म्हणतो की कोणतंही केमिकल वापरत नाही, तर याच्यामध्ये अडचणी काय काय येतात, जाणवतात आपल्याला जेव्हा सुरुवात करतो तेव्हा? याच्यात अडचणी सुरुवातीला असं होतं की कीड कंट्रोल करणे किंवा वाढीचं प्रमाण. सुरुवातीला जो शेती चालू केली की भाजीची वाढ व्यवस्थित होत नाहीये, तो एक समस्या राहते. त्या अडचणींवरती मात कशी केली तुम्ही? एक शेणगोमूत्राचा जास्त वापर, शेणखत जास्त वापर करणे. शेणखत प्रत्येक पिकाच्या आधी शेणखत टाकणे? हा, प्रत्येक म्हणजे आत्ताच्या परिस्थितीला प्रत्येक पिकाच्या आधी शेणखत टाकावं लागतं, तेही कुजलेलं टाकावं लागतं. आणि फवारणीचं नियोजन कसं, म्हणजे कीड येऊ नये किंवा किडीसाठी नियोजनासाठी? किडीसाठी सुरुवातीला तर आत्ता एवढ्या वर्षानंतर आम्हाला किडीचं काय जास्त काय जाणवत नाही. पालेभाज्यांना, फळभाज्यांना थोडंफार फळमाशीचा डंक होतो, पण याच्यात जीवामृतची जर दर आठवड्याला फवारणी असेल तर फार कमी प्रमाणात. म्हणजे जेव्हा लागवड करतो तेव्हापासून तर दर आठवड्याला आपण फवारणी घेतो जीवामृतची? दर आठवड्याला जीवामृतची फवारणी घेतो. आणि पाण्यातून सोडतो का आपण? पाण्यातून पण देतो, जसं जमल तसं करतो. एकदा फवारणी दिली, एकदा पाण्यातनं सोडतो. आंबट ताकाची फवारणी असते. कशासाठी असते? करपा वगैरे येत नाही, वाढीसाठी चांगलं राहतं. खतामध्ये गांडूळ खत पण वापरलं जातं. आणि कीटकनाशकामध्ये प्रत्येक वेगवेगळे, समजा कमी प्रमाणात कीड आहे तर मग कोणतं मारलं पाहिजे, त्यात प्रकार आहेत. दशपर्णी आहे, एक 8 ते 10 जी गाई खात नाही किंवा कोणतेही पशु खात नाही अशा प्रकारच्या पाल्यांपासून गोमूत्र तुकडून दशपर्णी अर्क करतो. त्यानंतर तंबाखू अर्क आहे, लिंबोळी अर्क आहे. त्या किडीचं प्रमाण किती आहे त्यावरती ठरवलं जातं की कोणतं आता ही फवारणी करायची. आणि कीड पूर्ण नियंत्रणात येते का? 90% नियंत्रणात येते, 10% नाही होऊ शकत. आणि तेवढं नैसर्गिक शेतीमध्ये चालतं. तुम्ही 10 एकरवरती करता साधारणतः. आता हा एक इथं आपण केलेले पालक आणि इथं आपण बघतोय मेथी केलेली आहे. आणि बाकीच्या शेतीवरती काय चालतंय? बाकी सगळ्या फळभाज्या आहेत. फ्लावर आहे, कोबी आहे, टोमॅटो आहे, मिरची आहे, वांग आहे,
ब्रोकोली आहे, रेड कॅबेज आहे. मार्केटिंगसाठी मी सुरुवातीला सुभाष पाळेकरांचं शिबिर केलं होतं. त्यानंतर त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड झालो. कुठल्याही पुण्यातल्या भागात असा मेसेज करायचो त्या ग्रुपवरती की पुण्यात कुणी 500 रुपयाची ऑर्डर दिली तर तुम्हाला फ्री होम डिलिव्हरी मिळणार. असं करून मी सुरुवातीला सुरुवात केली. त्यानंतर मग माझा नंबर लोकांपर्यंत पोचत गेला आणि हेल्दी फूड बँक पुण्यात एक आमची संस्था आहे. ती विना कमिशन शेतकऱ्यांना भाजी विकण्यासाठी मदत करते, लोकांना जोडून देते. पण ते नैसर्गिक पूर्ण जे नैसर्गिक शेती करतात त्यांच्यासाठी हे काम करते. कुठलाही 1 रुपया कमिशन न घेता. ही पुण्यातली पहिलीच अशी संस्था आहे. दुसरी कोणतीही अशी संस्था नाही की ती शेतकऱ्यांसाठी काम करते. ह्या संस्थेमार्फत मी सगळ्या लोकांपर्यंत पोहोचू शकलो. पण त्या संस्थेमार्गे कसं केलं जातं मार्केटिंग, किंवा कसं तुम्ही पुरवता भाजीपाला त्यांच्यापर्यंत? आमचा 60 शेतकऱ्यांचा ग्रुप आहे. तर त्या ग्रुपमध्ये असं नियोजन केलं जातं. ॲडमिन ताई ते नियोजन करतात कुणी काय पिकवायचं आणि कोणत्या पॉईंटला जायचं. ग्रुपच्या आधी आमचे सगळे शेतकरी एका ठिकाणी भेटतात. ज्याच्याकडे जी भाजी जास्त आहे ती दुसऱ्या शेतकऱ्याकडे देतात आणि त्या वेगवेगळ्या रूटला शेतकरी जातात. सगळ्यांना सगळं मिळावा अशा पद्धतीने ते चालतं. कुठं कुठं विक्री केली जाते? आमच्या 18 ठिकाणी विक्री होते पुण्यात. पुण्यामध्ये विक्री होते? पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडला पण होते, पिंपरीत, निगडीत. बरं, याचे रेट कसे असतात? साधारणतः जो वजनी माल आहे तो 100 रुपये किलो आहे, वेलवर्गीय 120 रुपये किलो आहे आणि पालेभाज्या 30 रुपये प्रतिगड्डी. हे वर्षभर एकच राहतो की? एकच वर्षभर रेट राहतो. बाजारात किती रेट खाली गेले वरती गेले तरी आमचा तोच रेट राहतो. तोच रेट. आणि तुमचा ग्राहक पण तोच फिक्स असेल? तोच फिक्स ग्राहक आहे. असं नाहीये की कुणी आलं गेलं. आमचं ग्राहक फिक्स आहेत. 30 लोक येतात. काही ठिकाणी आम्ही ऑर्डर घेतो गुगल फॉर्मवरती. काही ठिकाणी लोक येऊन डायरेक्ट पाहून पाहिजे तेवढं घेऊन जातात. जो कोणी पाहतो, आता आपण बघतो ना सोशल मीडियावरती, देशी गाईचा गोठा, फक्त दूध विकतात, तूप विकतात, तर त्याच्यावरती चाललाय. आणि आता बरेचसे जण आपण बघतो की बंद पण पडतात. त्याला एक मुख्य कारण काय असतात? आणि कोणाला जर करायचं असेल की देशी गायीवरती काम करायचं असेल, ऑर्गॅनिक शेतीमध्ये काम करायचं असेल, तो तुमच्या संदेशाने कशा प्रकारे उतरू शकतो याच्यामध्ये? शेतकऱ्यांनी तर हा विचार करावा पहिला की देशी गायी असाव्यात, पण तिच्या दुधावरती अवलंबून नसावा. तिचं मेन शेण गोमूत्रावरती फोकस ठेवावा. दूध तर तुम्हाला मिळणारच आहे. तुम्ही जर प्रामाणिकपणे काम केलं तर दूध मिळणार आहे. प्रामाणिकपणे काम केलं, त्या शेणगोमूत्राचा शेतीत वापर केला तर त्यापासून चांगली भाजी मिळेल, किंवा त्या दुधापासून चांगले तुम्ही दूध प्रोसेसिंग करून चांगले प्रोडक्ट तयार करून तुम्ही हे करू शकता. फक्त गाय घेतली आणि दूध विकलं तुम्हाला प्रॉफिट होणार आहे असं होणार नाही. तुम्ही सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत की गाईचं शेण गोमूत्र हे पूर्णपणे वापरलं पाहिजे, तरच तुम्ही यात तरू शकता. प्रत्येकाला वाटतं की आता मी 10 गायी घेतल्या तर मला एवढा प्रॉफिट होईल, तेवढा प्रॉफिट होईल. पण फक्त दूध विकून यात प्रॉफिट होणार नाही आहे, किंवा लगेच पण होणार नाही आहे. सुरुवातीला तुम्हाला लोकांपर्यंत पोचावं लागेल. तुमची जे दूध आहे त्याची खात्री द्यावं लागेल, त्यांना ते ट्रायलसाठी द्यावं लागेल. आणि ज्या वेळेस लोकांना खात्री पटेल की यांचं दूध खरंच चांगलं आहे, यांचं काय प्रोडक्ट खरंच चांगलं आहे, त्यावेळेस तुमचं ते वाढणार आहे, प्रॉफिट वाढणार आहे. जर तुम्ही सुरुवातीलाच म्हटले आम्हाला नाही आत्ताच प्रॉफिट पाहिजे तर शक्य नाही आहे. तुम्हाला त्यात तग धरावा लागेल. आता सुरुवातीला फक्त दूध विकत होता, ते पण 5 गायींचं, तर आता एवढा मोठा व्यवसाय केलाय, तर हा व्यवसाय तुम्हाला कसा वाटतोय? छान वाटतो. एवढे दिवस केलेला त्याचं चीज झालं, सार्थक झालं असं वाटतं. आज अभिमान वाटतो मला की माझी जी सुरुवात एकदम छोटी होती ती एकदम एवढी मोठी झालेली आणि पूर्णपणे प्रॉफिटेबल चाललेलं आहे तुमचा व्यवसाय. 100% मी प्रॉफिटमध्ये. जी सुरुवात होती ती एकही रुपये प्रॉफिट होणार नाही अशी होती, पण आज 100% मी प्रॉफिटमध्ये आहे. म्हणजे म्हणता येईल की साधारणतः लाखोंचा रुपये तुम्ही महिन्याला कमवताय असं म्हणायला काय हरकत नाही. नक्कीच. तुम्ही इतकं चांगलं काम करताय आणि इतक्या मोठ्या प्रमाणात काम करताय. आता आपले प्रेक्षक बघणारे बरेचसे शेतकरी आहेत ज्यांना उतरायचं बाबा याच्यामध्ये खरंच, तर ते तुमच्याबरोबर कसे जोडू शकतात किंवा तुमच्या फार्मला व्हिजिट देऊ शकतात का? हो, ज्याला प्रत्यक्षात खरंच शेती करायची आहे त्यांनी जर माझ्या फार्मला व्हिजिट दिली तर मी पूर्ण मार्गदर्शन करायला तयार आहे. पण एक्झॅक्टली कुठे यायला लागेल, कसं येऊ शकतो तुमच्या फार्मवरती? माझं हे फार्म केळगावमध्ये आहे. गाव केळगाव, तालुका खेड, जिल्हा पुणे, चाकण रोड, हनुमानवाडी.
हनुमानवाडीवरती MIT कॉलेज आहे. MIT कॉलेजच्या बॅक साईडला आपलं हा फार्म आहे. आळंदीपासून 2 किलोमीटरवरती आपला फार्म आहे. म्हणजे तो डायरेक्ट इथे येऊ शकतो आणि आजूबाजूला विचारलं तरी डायरेक्ट इथे येईल. हा, इथं आजूबाजूला कुणालाही जरी विचारलं MIT कॉलेज कुठे आहे आणि त्या बॅक साईडला हा फार्म आहे तर कुणीही सांगेल. साधारणतः जर माझ्या फार्मला व्हिजिट कुणाला द्यायची असेल तर बुधवार, रविवार आणि शनिवार हे दिवस सोडून तुम्हाला यावं लागेल, कारण मी हे तिन्ही दिवस वितरणात असतो पुण्यात. माझी भेट ह्या दिवशी होऊ शकत नाही. इतर दिवस तुम्ही कधीही आले तरी मी फार्मवर अवेलेबल आहे. तर धन्यवाद साहेब, खूप चांगली माहिती दिली आणि डिटेलमध्ये माहिती दिली. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका माहितीसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.